गण गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। महाराष्ट्रात बाप्पाचे स्वयंभू ऐतिहासिक तसेच भक्ती परंपरेतील महत्त्वाचे स्थाने आहेत। रायगड, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात मोरगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर व रांजणगाव या ठिकाणी 8 पवित्र व स्वयंभू स्वरूपातील गणपती बाप्पांची विविध रूपे विराजमान आहेत। आज संपूर्ण सृष्टी गणरायाच्या आगमनानं न्हाऊन निघालेली आहे। गुलाल, अबीर, ढोल ताशाच्या गजरात गणेशाचं आगमन झालंय। अशा या पावन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही बाप्पाच्या भक्तांसाठी घेऊन आलेलो आहोत हा विशेष कार्यक्रम अष्टविनायक दर्शन। गणपती उत्सवाच्या या पहिल्या दिवशी आपण दर्शन करूया अष्टविनायकातील पहिले गणपती मोरगावचे श्री मोरेश्वर यांचं। अष्टविनायकातील पहिला गणपती अशी मोरेश्वराची ओळख। पुणे जिल्ह्यात मोरगाव इथं हे मंदिर आहे। एका मोठ्या गढीप्रमाणे असलेल्या या मंदिराचं बांधकाम आदिलशाही कालखंडातलं असून गजाननाचं हे आवडतं स्थान मानलं जातं। इथल्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मोरेश्वराची मूर्ती बैठी आणि डाव्या सोंडेची आहे। पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या डोळ्यात बेंबीत हिरे बसवण्यात आलेले आहेत। मूर्तीच्या मस्तकावर नागराज विराजमान आहेत। गणेशाच्या दोन्ही बाजूंना रिद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत। समोर मूषक आणि मोर तर मंदिराच्या समोरील बाजूस एक नंदीही आहे। मोगल काळात मंदिरांवर होणारी आक्रमणे पाहता मंदिराच्या रक्षणासाठी 50 फूट उंचीची संरक्षण भिंत देखील उभारण्यात आलेली आहे। सुखकर्ता दुःखकर्ता ही आरती समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात सुचली असं मानलं जातं। गणेशाच्या या रूपाची आख्यायिका अशी की सिंधुसुराचा वध करण्याकरता सृष्टीरचयिता ब्रह्मदेवानं सर्वात प्रथम मोरेश्वराची मूर्ती तयार केली होती। सिंधुसूर नावाच्या राक्षसानं ही मूर्ती तोडली। यानंतर त्यानं पृथ्वीवर उत्पात माजवला। त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व देवतांनी गणेशाला साकडं घातलं आणि गजाननानं आपले वाहन मोरावर बसून त्याचा वध केला। त्यामुळे येथील गणपतीला मयुरेश्वर गणेश म्हणून ओळखलं जातं। आश्चर्य म्हणजे मोरगावात मोरांची ही संख्या सर्वाधिक आहे। तर असे हे मोरगावचे मोरेश्वर। बाप्पाच्या आजच्या दर्शनाने मनाला एक वेगळं चैतन्य आणि शांती प्राप्त झाली आहे। उद्या आपण दर्शन करूया दुसरे गणपती सिद्धटेकचे सिद्धिविनायक बाप्पाचे।